नवी मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही हायवेला मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। ठाणे बेलापूर हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे आणि त्यामुळे आता खूप धीम्या गतीने मार्ग काढावा लागतोय आणि दुसरीकडे सायन पनवेल हायवेवर सुद्धा तीच परिस्थिती पाहायला मिळते। सानपाडा ते वाशी दरम्यान सायन पनवेल हायवेवरील वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू आहे। सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि कोपरी उड्डाण पुलावर बंद पडलेल्या ट्रकचा परिणाम या वाहतुकीवर झालेला आहे। तर नवी मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना आज करावा लागतोय। मुंबईतून नवी मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। मुसळधार पाऊस आहे आणि दुसरीकडे कोपरी पुलावर एक ट्रक बंद पडलेला आहे। या दोन्ही गोष्टींमुळे आता आपल्याला ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते। त्यामुळे नवी मुंबईकडे जाणाऱ्या सगळ्या प्रवाशांना आज मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय। अतिशय संथ गतीने सध्या वाहतूक सुरू असल्याचं समजतंय। तर ठाणे बेलापूर हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। सायन पनवेल हायवेवर सुद्धा तीच परिस्थिती पाहायला मिळते। सानपाडा ते वाशी दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आहे आणि अतिशय संथ गतीने वाहनं पुढे सरकतात। खरं तर आज कामावर जाण्याचा दिवस आहे आणि त्यामुळे कामावर जाणाऱ्या अनेक मुंबईकरांना तिथे खोळंबा होतोय। नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय आणि अर्थातच पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना देखील याच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। नवी मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही महामार्गांवर आज ती स्थिती पाहायला मिळते। अर्थात जड वाहनंही त्याच मार्गाने जातात। असाच एक ट्रक सध्या कोपरी पुलावर बंद पडलेल्या अवस्थेत आहेत आणि त्यामुळे वाहनं अडकतायत। वाहनं अतिशय धीम्या गतीने सुरू आहेत। ठिकठिकाणी खड्ड्यांचंही साम्राज्य आहे। या सगळ्या गोष्टींचा परिणाम या वाहतुकीवर झालाय। नवी मुंबईमधून जाणारे दोन प्रमुख रस्ते आहेत, सायन पनवेल हायवे आणि ठाणे बेलापूर रस्ता। मात्र ह्या दोन्ही मार्गावरती मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे। ठाणे बेलापूर रस्ता पूर्णपणे जाम झाला असताना आता सायन पनवेल हायवेवरती सुद्धा वाहतूक ही संथ गतीने सुरू आहे। मी सध्या सानपाडा येथे आहे आणि सानपाडा ते वाशी दरम्यान आहे ते वाहतूक संथ गतीने सुरू आहे। त्यामुळे एकीकडे जोरदार पाऊस पडतोय तर दुसरीकडे वाशीत जाणाऱ्या कोपरी उड्डाणपुलावरती ट्रक बंद पडलेला आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम सुद्धा या वाहतूक कोंडीवरती झालेला आहे। त्यामुळे दोन्ही मार्गिकेवरती आहे ते संथ गतीने ही पूर्णपणे वाहतूक सुरू आहे। ही सध्या तुम्ही पाहताय की पुण्यावरून मुंबईला जाणारी मार्गिका आहे आणि सानपाडा ते वाशी दरम्यान ही संथ गतीने वाहतूक सुरू आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.